नमस्कार मित्रांनो. शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाशला अवॉर्ड जाहीर झाल्यामुळे रागिनी त्याचं कौतुक करत असते. त्याला म्हणते की आकाश, हे जे काही अवॉर्ड जाहीर मिळालंय ते तुझ्या स्वकष्टाने मिळालेलं आहे तुला. कारण आत्तापर्यंत काही गोष्टी केल्यास ते अगदी मनापासून केल्यास तू. घरात कुठलीही परिस्थिती असो, काहीही असो, स्वतःच्या कुठल्याही परिस्थितीला तू कारण न बनवता प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कामात मेहनत घेतलीस आणि त्यामुळे हे यश तुझं आहे बाळा. आणि त्यासाठी तुझं मी खूप खूप अभिनंदन करते अगदी मनापासून. असं म्हणून ती आता आकाशचं अभिनंदन तर करते, परंतु आकाशला आता त्याचं काहीही विशेष वाटत नसतं. कारण भूमी नाही, त्यामुळे त्याला वाईट वाटत असतं. नंतर ती म्हणते की खरंच बाळा, खूप कौतुक आहे तुझं. त्यावर मानसी म्हणते की हो भाऊजी, कधी कधी असं असतं ना की आपण खूप टेन्शनमध्ये असतो, आपल्या आयुष्यात खूप काळजी असते, परंतु एका क्षणाला अशी एखादी आनंदाची बातमी, ही थोड्या वेळासाठी का होईना परंतु आपल्याला आनंदाची आणि सुखाची एक झळक आणि एक जराशी झुळूक देऊन जाते. असं म्हणून ते सगळे खुश असतात. अथर्व अभिनंदन करतो की आकाश, कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यावेळेला मानसी ही आकाशकडे बघत असते, परंतु आकाश त्यावर काहीही बोलत नसतो. तो फक्त गप्प उभा असतो. कारण त्याचं जे काही अवॉर्ड आहे तो भूमीशिवाय अपूर्ण असतो. नंतर तिथे आता पौर्णिमा येते आणि म्हणते की कसलं अभिनंदन आणि कसलं काय. आकाशच्या चेहऱ्यावरून पूर्ण दिसून येते की त्याला या अवॉर्डचा काहीही आनंद झालेला नाही. कारण ह्या अवॉर्ड जाहीर झाल्यानंतर त्याची बायको भूमी ही त्याच्यासोबतच नाही आहे ना. खरं तर तुम्ही सगळे कौतुक करताय याचं त्याला काही महत्त्व वाटत नसेल. भूमी कौतुक करायला नाही आहे ना इथे, काय करणार. आता त्याची बायको तर हे घर सोडून गेली आहे निघून. आणि अक्षरशः घर सोडूनच नाही फक्त, तर सगळं इकडचं कपडे लत्ता याच्याशी नातं तोडून मुलगी घेऊन सगळं काही करून ती निघून गेली आहे. त्यामुळे मग आता याला कसला आनंद राहणार आहे. अवॉर्ड काय आणि कसलं काय, असं म्हटल्यावर आता ते भयंकर चिडतात सगळेजणं. आणि रागिनी तिच्याकडे ओरडत जाते आणि म्हणते की काय काय चाललंय काय पौर्णिमा तुझं हे. अगं जरा बोलताना काहीतरी तारतम्य ठेवून बोल. अगं प्रत्येक वेळेला हे असंच वागत राहणार आहेस का तू. आणि तू काय प्रत्येक आनंदाच्या क्षणाला विरजण घालायला बसली आहेस का. काय हातात विरजणाची वाटी घेऊनच फिरत असतेस का तू. काय चाललंय हे तुझं. अगं जरा गप्प बस, शांत बस, आता पुढे काही बोलू नको. असं म्हणून ती तिच्यावर ओरडते. आकाशला म्हणते की अरे आकाश, मूर्ख आहे ती, तिच्याकडे ना तू लक्ष नको देऊस. तेव्हा आकाश म्हणतो, एक मिनिट थांब आत्या, मला जरा कॉल येतोय. तेव्हा एक माणूस समोरून बोलत असतो की नमस्कार आकाश महाजन सर, मी पराग शिंदे बोलतोय. आता तुम्हाला जो काही अवॉर्ड डिक्लेअर झाला आहे ना, तिथून आयोजक आहे मी. तिकडे कार्यक्रमाचे सगळे काही आम्हाला प्रॉब्लेम म्हणजे जे काही बंदोबस्त आहेत ते करायचे होते, म्हणून तुम्हाला फोन करून इन्व्हाइट करण्यासाठी मी फोन केला. आणि हो, आणखी एक म्हणजे महत्त्वाची बातमी, तुम्हाला कार्यक्रमासाठी सपत्नीक यायचे आहे. त्यामुळे आम्ही त्याचप्रमाणे सगळे अरेंजमेंट्स करतोय. तुम्ही प्लीज वेळेवर पोचा. आणि 18 तारीख अशी कार्यक्रमाची तारीख त्याला सांगतात. आणि तो म्हणतो की अभिनंदन पुन्हा एकदा तुमचं. आणि मग नंतर ते का अवश्य या असं बोलून फोन ठेवून देतात. आकाश आता फोन कट करतो आणि तिथे शांत उभा असतो. अथर्व म्हणतो की काय रे, काय झालं आकाश, कोणाचा फोन होता. त्यावेळेला तो म्हणतो की तिकडचे जे कार्यक्रमाचे अवॉर्ड जाहीर झाला आहे ना, त्या कार्यक्रमाचे आयोजक होते. त्यांनी इन्व्हाइट केले मला आणि त्यांनी सपत्नीक यायला सांगितले. आता हे म्हटल्यावर पौर्णिमा म्हणते की अरे, सपत्नीक यायला सांगितलंय, बापरे, हा तर मोठा प्रॉब्लेमच झाला आहे. मग आकाश, तू त्यांना सांगून टाकायचं होतंस ना की मला तर बाबा काही सपत्नीक यायला जमणार नाही आहे, कारण तुझी बायकोच इथे नाही आहे, तर मग तू कसा काय जाणार तिथे. म्हणजे कसं आहे, त्यांचाही कन्फ्युजन व्हायला नको ना. त्यांना सरळ सांगायचं होतंस तू की माझी बायको काही येणार नाही आहे, कारण ती दुसरीकडे दुसऱ्याच्या घरी राहायला गेली आहे. आणि मुळात एक मोठी गोष्ट म्हणजे ज्या दुसऱ्या व्यक्तीला हा अवॉर्ड जाहीर होणार आहे, संकर्ष नदीकारी, ज्याला तुम्ही अवॉर्ड देणार आहात, त्याच्याच घरी माझी बायको राहायला गेली आहे कायमची, असं सरळ सांगायला हवं होतंस ना तू, का नाही सांगितलंस तू. तेव्हा मग मानसी तिला म्हणते की काय चाललंय गं पौर्णिमा तुझं हे. आणि अगं किती दुष्ट आहेस तू, किती दुष्टपणे वागतेस. तुला बोलताना जरा तरी समोरच्याच्या मनाचा विचार करत जा की काय बोलतेस आणि काय नाही. मग ती म्हणते की अगं कसला विचार करायचा आहे, जे खरं आहे तेच तर बोलते ना मी. तेव्हा रागिनी म्हणते की पौर्णिमा, आता इथून पुढे ना शांत बस, मी आता काहीही ऐकून घेणार नाही आहे. काय चाललं आहे तुझं, तुला कितीही समजावलं तरी कळत नाही आहे का. काय या सगळ्या गोष्टी सारख्या सारख्या तुला सांगाव्या लागता येतं. या गोष्टीचा तू अजून किती भांडवल करणार आहेस, त्यामुळे जरा शांत बस. तेव्हा मग ती म्हणते की हो, म्हणजे मला कळलं नाही ॲक्च्युली काय ना, आकाशची ही जी सगळी काही मजा आहे ना, ती सगळी उडून गेली असणार आहे अवॉर्ड फंक्शनची. म्हणजे त्याला हे जे काही अवॉर्ड जाहीर होतं ना, त्याची त्याला काही मजाच घेता येणार नाही आहे. त्यावेळेला तो म्हणतो की
हे बघ पौर्णिमा, तू शांत बस. तुला जेवढी मजा घ्यायची आहे ना, ती तुझी घेऊन झालेली आहे. पण लक्षात ठेव एक गोष्ट चांगलीच, की काही झालं तरीही तिथे अवॉर्ड घेण्यासाठी माझी भूमी ही माझ्यासोबतच असणार आहे. काहीही झालं तरीही माझी भूमी ही तिच्यासोबत असेलच आणि ती माझ्यासोबतच येणार आहे. असं म्हणून आता आकाश हा तिच्यावर चिडतो. तिची बोलती बंद करून तो तिथून आता निघून जातो. सगळेजण विचारच करत राहतात. त्यावेळेला अथर्व मानसी त्याच्या मागे जातात आणि रागिनी विचार करते की हा असं का बोलला, म्हणून ती शांत उभीच राहिलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे संकर्षणला पण आयोजकांचा सेम कॉल आलेला असतो आणि त्यांनाही सांगितलेलं असतं सपत्नीक यायचं आहे, म्हणून तो डिस्टर्ब असतो. तो आता पल्लवीच्या फोटोकडे बघून म्हणतो की पल्लू, मला अवॉर्ड जाहीर झालं आहे. याच दिवसाची तू खूप आतुरतेने वाट बघत होतीस ना. मला हे यश जे मिळत होतं ते मिळताना तुला अगदी तुझ्या डोळ्यांनी बघायचं होतं ना की मला कसं यश मिळतंय. परंतु आता हा अवॉर्ड मला जाहीर झाला आहे आणि माझं दुर्दैव की तू माझ्याबरोबर आता नाही आहेस, माझ्यासोबत नाही आहेस. तुला हे जर समोर बघताना तू पाहिलं असतंस तर किती आनंद झाला असता ना. तू याच्यासाठीच झटत असायचीस की माझ्या संकर्षणला त्याच्या कामाचं क्रेडिट मिळालं पाहिजे. परंतु ते आता मिळालं आहे, पण तू नाही आहेस ना पल्लू इथे, म्हणून मला खूप त्रास होतो आहे. त्या आयोजकांनी मला सांगितलं की तुम्हाला सपत्नीक यायचं आहे, परंतु तू माझ्याबरोबर नाही आहेस, तर मला हा आनंद कसा मिळेल मला सांग ना. हा आनंद, हा अवॉर्ड काहीही डिझर्व नाही करत मी, जर तू माझ्यासोबत नसशील. मला या सगळ्याचा खूप त्रास होतो आहे. प्रत्येक आयुष्यात, प्रत्येक वळणावर तू माझ्यासोबत होतीस, परंतु तू आता इथे नाही आहेस, तर मी हा अवॉर्ड तरी आनंदाने कसा स्वीकारणार आहे गं? नाही, नाही, मला नाही वाटत आहे हा अवॉर्ड मी स्वीकारेन, कारण किती काही झालं तरी तू माझ्यासोबत नाही आहेस. पल्लू, मला खरंच खूप वाईट वाटतंय. या आनंदाच्या आयुष्यात, या आनंदाच्या सगळ्या गोष्टीत सहभागी होणारी तू होतीस गं, परंतु आता तूच नाही आहेस. मग हा अवॉर्ड तरी मला काय कामाचा आहे, असं तिला तो म्हणतो. आणि त्याच वेळेला भूमी हे सगळं ऐकते आणि भूमीलाही याचं खूप वाईट वाटत असतं. भूमी आता संकर्षणला म्हणते की ठीक आहे, आपल्याला अवॉर्ड फंक्शनला सपत्नीक बोलावलं आहे ना, तर मी येईन तुमच्यासोबत तुमची पत्नी बनून. तेव्हा मग तो म्हणतो की नाही हां, अजिबात नाही. हे सगळं मी अजिबात करू शकत नाही. इतर गोष्टींमध्ये ठीक आहे, परंतु तू या अवॉर्ड फंक्शनना माझ्या पल्लूची जागा घेऊ शकत नाहीत. किती काही झालं तरीही तुला मी या अवॉर्ड फंक्शनला घेऊन जाऊ शकत नाही. तोच माझ्या पल्लूला मिळालेला न्याय असेल. कारण कितीही काही झालं तरीही हा अवॉर्ड फंक्शन बाकी जगासाठी असो, आपण नवरा बायको केलं असेल मी तुझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, परंतु या अवॉर्ड फंक्शनला पल्लू तीच हवी असायला होती. तिची जागा या अवॉर्ड फंक्शनमध्ये कोणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे मला एकच गोष्ट समजते की किती काही झालं तरीही माझी पल्लू इथे नाही आहे आणि त्या गोष्टीला जबाबदार फक्त तुम्ही तुम्ही दोघं नवरा बायको आहात. तुमच्यामुळे हे सगळं घडलं आहे, असं म्हणून तो आता पुन्हा चिडून चिडून तिला बोलून दाखवत असतो. भूमी तिथेच गप्प उभी असते. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, माझं ठरलं आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की माझं प्लीज थोडं ऐकून घ्या तुम्ही. मी हे जे काय म्हणते ते प्लीज ऐका. कारण कितीही काही झालं तरीही मलाही काही आनंद नाही होते तुमच्यासोबत तिथे अवॉर्ड फंक्शनला यायला किंवा तिथे तुम्हाला अवॉर्ड डिक्लेअर झाले ते बघायला. परंतु माझीही त्यामागची काही कारणं आहेत. ते प्लीज तुम्ही जरा ऐकून घ्याल तर बरं होईल. त्याने आपल्या दोघांनाच फायदा होणार आहे. तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे, बोल. काय फायदा? कशाबद्दल बोलतेस तू? बोल आता. तेव्हा भूमी म्हणते की तुम्हाला मी आता एकच गोष्ट सांगते, ते म्हणजे की आपण जाणार आहोत दोघं. मलाही इच्छा होत नाही आहे यायची आणि मलाही तितका आनंद नाही होते, कारण माझ्या आकाशलाही तिकडे अवॉर्ड जाहीर झालं आहे आणि या सगळ्यात आकाशही तिकडेच असणार आहे. त्यामुळे मला एकच गोष्ट सांगायची आहे की जर मी तुमच्यासोबत तिथे अवॉर्ड फंक्शनला असेल अवॉर्ड स्वीकारण्यासाठी, तर आकाशला हे जरा कठीण जाईल. म्हणजे कसं आहे ना, त्याला याच्यावर विश्वास ठेवणं जरा बरं पडेल की मी तुमच्यासोबत आनंदाने आहे म्हणून. खरं तर मलाही त्रास होईलच त्याचा, परंतु मी आकाशला चांगलंच ओळखते. तो अजूनही विश्वास ठेवू शकत नाही आहे की मी त्याला सोडून इथे तुमच्यासोबत राहायला आली आहे. म्हणून यासाठी ही आपल्यासाठी एक चांगली संधी आहे. आपण तिथे जर जोडीने गेलो तर ते आकाश बघेल आणि त्याच्यावर थोडा मनावर घाव घातला जाईल. आणि कसं आहे ना, थोडं थोडं अशा क्षणाने आकाशवर घाव घातला जाईल आणि तो या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडायला बघेल. म्हणजे कसं आहे ना, तो मूव्ह ऑन होण्याचा तरी विचार करेल निदान. मग तो म्हणतो की अच्छा, म्हणजे तुझ्या डोक्यात असा विचार आहे तर. पण तुला खरंच असं वाटतंय का? हे सगळं करून आकाशला तू मनातून, म्हणजेच तो तुला मनातून बाहेर काढून टाकेल किंवा या सगळ्या गोष्टींचा पिच्छा घेणं तो थांबवेल? तेव्हा भूमी म्हणते की हो, जेवढं मी आकाशला ओळखते तेवढं त्याला आपण एकत्र पाहिल्यावर तिथे खूप त्रास होणार आहे. मी त्याच्यासोबत नसेन ना, कारण
पहिल्यांदाच मी त्याच्यासोबत नसेन, त्याचा त्याला त्रास होईल आणि मग तो कदाचित या गोष्टीचा शोध घेणंही थांबवेल, की हे सगळं का चाललं आहे, हे आपण का करतोय, या सगळ्या गोष्टींचा शोधही तो घेण्याचा विचार करणार नाही. म्हणूनच मी म्हणते, की आपण या गोष्टीचा आता विचार करूया नको. आता तिथे जाणं जास्त गरजेचं आहे. भूमीला भूमीला तो विचारतो, की "मला सांग, तिथे तू असशील का? कारण तुझी एक रिॲक्शन देखील तिथे सगळं चुकीचं घडवू शकते. तू जराही हावभाव बदललेस तरीही आकाशच्या लक्षात येणार आहे, की तुझं अजूनही त्याच्यावर प्रेम आहे किंवा तू मूव्ह ऑन खरंच झालेली नाही आहेस, हे कोणत्यातरी कारणासाठी तू कळतेस." तेव्हा मग ती म्हणते, की "नाही, असं मी काही होऊ देणार नाही आहे. माझ्या चेहऱ्यावरच्या रिॲक्शन्सवर किंवा माझ्या मनावर मी पूर्णपणे कंट्रोल ठेवेन. मला माहिती आहे हे सगळं मला खूप त्रासाचं असेल, कारण आकाशवरचं प्रेम असं लपवणं हे खूप कठीण आहे. परंतु मी पूर्ण काळजी घेईन. कितीही काही झालं तरीही माझ्या मनातल्या गोष्टी मी चेहऱ्यावर आणू देणार नाही. माझ्या मनात काय चालू आहे ते फक्त आणि फक्त मला माहीत असेल, बाकी कोणालाही नाही. मी शब्द देते." असं भूमी त्याला बोलून दाखवते. तिला याचा खूप त्रास होत असतो. मग तो म्हणतो, की "बरं ठीक आहे. आता मी तू बोलतोयस त्या गोष्टीचा सहमत करतो, कारण मला एकच गोष्ट कळते आहे, की आता सध्याच्या या घडीला आकाशचा पिछा सोडवणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. कारण माझ्यावर असं कोणीतरी सतत वॉच ठेवतं आहे आणि सतत कोणीतरी असं माझ्याकडे डिटेक्टिव्ह नजरेने बघतं आहे. हेही मला अगदी आवडत नाही आहे आणि मी ते डिझर्व पण करत नाही आहे. त्यामुळे सतत माझ्यावर असं कोणीतरी पहारा देणं मला नाही आवडत आहे. एकदाच जर या गोष्टीमुळे, या अवॉर्ड फंक्शनमुळे आकाशची जी टांगती तलवार माझ्या डोक्यावर आहे, ती जर बाजूला मिटणार असेल तर ते चांगलंच आहे म्हणा." तेव्हा मग आता आकाशचा तेवढ्यातच कॉल येतो. मग तो म्हणतो, की "आकाश महाजनचा मला कशाला कॉल येतोय?" असं म्हणून तो आता वैतागून बाजूला निघून जातो. भूमी त्याच गोष्टीचा विचार करत असते, की आकाश का कॉल करत असेल? आणि आकाशचा कॉल आल्यामुळे तिच्या मनामध्ये आणखीनच शंका निर्माण होते, की काही झालं तरी आकाश काही थांबवत नाही आहे प्रयत्न. तिथून तो निघून जातो. आकाश फोन ट्राय करत असतो. तेवढ्यात अथर्व येतो आणि म्हणतो, की "काय झालं आहे?" मानसीही येते आणि म्हणते, की "भाऊजी, काय करताय? तुम्ही कोणाला कॉल ट्राय करताय?" तेव्हा मग तो म्हणतो, की "अगं मानसी, मी भूमीला फोन लावतोय तर तिचा फोन लागत नाही आहे आणि त्या संकर्षणला फोन लागतोय परंतु तो रिसीव्हच करत नाही आहे. मला त्यांच्याशी बोलायचं आहे परंतु काहीच कळत नाही आहे. त्यांच्याशी बोलल्याशिवाय मला हा प्रश्न तरी कसा सुटेल, की भूमी हे सगळं का करते आणि कशासाठी?" रागिनी इथे आता दीपकला फोन लावून सांगते, "हॅलो दीपक, एक काम करायचं आहे तुला. आता मी तुला जो फोटो पाठवला आहे ना, तो फोटो आकाशला पाठव आणि त्याला कॉल करून मी तुला जे काही सांगितलं आहे ते सगळं सांग." असं म्हणून ती फोन ठेवते आणि आकाशजवळ येते. मानसी म्हणते, की "भाऊजी नका काळजी करू. ताईला जेव्हा समजेल ना, की तुम्हाला अवॉर्ड डिक्लेअर झाला आहे, त्यावेळेलाच त्या क्षणी सगळं विसरून ती तुम्हाला फोन करेल की नाही बघा. तिला आनंदच होईल या सगळ्याचा." मग आकाश म्हणतो, की "हो, मलाही मानसी तसंच मनापासून अगदी वाटतंय गं, की नक्कीच भूमी करेल कॉल, परंतु काय करू?" तेवढ्यातच आता इथे आकाश फोन बघतो, तर फोनमध्ये त्याला भूमीचा आणि संकर्षणचा तो अगदी जवळचा मिठीतला फोटो दिसतो. तो पाहिल्यावर आकाशचे डोळे अगदी उघडे ते उघडेच राहतात. रागिनीला मात्र आनंद होतो, फायनली दीपकने फोटो पाठवला. तो फोटो पाहतच राहतो आणि मग आकाश म्हणतो, की "हे काय आहे?" आणि तो जरासा डिस्टर्ब होतो. रागिनी म्हणते, की "आकाश, अरे काय झालं?" तेव्हा आकाश त्या माणसाला फोन लावतो आणि म्हणतो, की "हॅलो, कोण?" तेव्हा तो म्हणतो, की "हॅलो, आकाश शेठ." तेव्हा आकाश म्हणतो, की "एक मिनिट, मी कोणीही आकाश शेठ वगैरे नाही आहे. आणि कोण आहेस तू? मला हा सगळा फोटो का पाठवला आहेस तू? आणि काय कारण आहे?" तेव्हा मग तो म्हणतो, की "साहेब, अहो तो फोटो वगैरे सगळं सोडून द्या. मला कळत नाही आहे, की तुमची बायको भूमी महाजन तुमच्यावर इतकं प्रेम करत होती, परंतु अचानक ती त्या डॉक्टरच्या घरी कशी राहायला गेली हो? मला काहीच कळत नाही आहे आणि त्याच्याशी आता माझं काही घेणं-देणं नाही. माझं फक्त जे म्हणणं आहे, तू आता ते ऐक. एक काम करायचं आहे तुला. हा जर फोटो मीडियामध्ये जाऊन व्हायरल झाला, तर काय होईल हे तुलाही माहिती आहे चांगलंच. तुझ्या सगळ्या घराण्याची, तुझ्या त्या बायकोची बदनामी होईल." तेव्हा आकाश म्हणतो, की "ए, कोण आहेस तू आणि काय हवंय काय तुला?" तेव्हा तो म्हणतो, की "आत्ता कसा मुद्द्यावर आलास? हे बघ, मी सांगतो, हा फोटो जर व्हायरल व्हायला नको असेल ना, तर उद्या मी तुला जो पत्ता पाठवतो, त्या पत्त्यावर ₹5,00,000 पाठवून दे. आणि जर तू पाठवलं नाहीस, तर मात्र लक्षात ठेव काय होऊ शकतं. सगळीकडे बदनामी होऊ शकते." आकाशचा तो फोन कट करतो. आकाश त्याला काही बोलायला जातो. परंतु तेवढ्यातच मानसी म्हणते, की "भाऊजी काय झालं? कोण होतं? आणि तुम्ही का भडकला तेवढं त्या माणसावर?" तेव्हा आता रागिनी म्हणते, की "आकाश, काय झालंय?" आकाश फोन लपवत असतो. "काही नाही, काही नाही" असं म्हणत असतो. रागिनी म्हणते, की "अरे आकाश, असं कसं? काही नाही कसं? आता तू त्या माणसावर किती चिडलास आणि फोटो कोणत्या फोटोबद्दल बोलत होतास तू?" म्हणून आता ती फोन घेते आणि फोटो बघते. तो संकर्षण आणि भूमीचा असतो आणि तो फोटो पाहून ती अगदी नाटक करत डोळे मिटते आणि म्हणते, की "शी, शी, 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 शी. काय रे बाबा हे? म्हणजे हे बघण्याच्या आधी माझे डोळे का नाही मिटले गेले खरंच कळत नाही आहे. एवढंच बघायचं मला बाकी राहिलं होतं का?"
इतकं आयुष्य खडतर गेलं. आता सगळ्यात चांगलं होत आहे, तर हे सगळं मला बघावं लागतंय. नाही रे बाबा नाही, माझ्याच्याने नाही बघवत हे. घे रे बाबा घे, असं म्हणून ती फोन देते. मानसी म्हणते, की "काय हे बघू मला तरी." म्हणून आता मानसीला म्हणते, की "बघ, बघ काय फोटो आहेत ते बघ." तेव्हा आता मुद्दामच मानसी तो फोन घेते आणि म्हणते, की "कसला फोटो?" तेव्हा मग तो संकर्षण आणि भूमीचा अगदी जवळचा फोटो असतो. तो फोटो पाहून मानसीलाही धक्काच बसतो. ती म्हणते, की "काय हा फोटो? ताईचा आणि त्या संकर्षणचा असा फोटो?" मग रागिनी म्हणते, की "बघ ना, अगं काहीच कळत नाही आहे. आकाश, मला समजत नाही आहे, हा फोटो कोणी काढला असेल ते ठीक आहे, परंतु एवढं समजत नाही आहे, की हा फोटो याच्यावरचं हे सिद्ध होतं आहे, की भूमी खरंच आकाश मूव्ह ऑन झाली आहे तिच्या लाईफमध्ये. ती तिच्या लाईफमध्ये नाही अडकली आहे. आता तुला विसरली आहे ती. आणि बघ या फोटोवरून स्पष्ट दिसून येते रे आकाश, की ती त्या संकर्षणवर अगदी त्याच्या प्रेमात आखंड बुडाल्यासारखी दिसते. बघ ना ती त्याच्याकडे कशी दिसते, जणू काही ती त्या संकर्षणच्या खूप प्रेमात आहे. बघ हा फोटो बघ आणि आकाश, आता तरी तुझे डोळे उघड तू. विसरून जा भूमीला या सगळ्या गोष्टी. आता तू त्याच्या मागे नको लागू. तुझं आयुष्य या सगळ्याने बरबाद होईल आकाश." तेव्हा आकाश मात्र विचार करतच असतो, की हे सगळं काय आहे. त्यावेळेला आता आकाशला ती म्हणते, की "ते सोड तू, इथे बस, शांत हो." "अगं मानसी, बाळा त्याला जरा पाणी दे." असं म्हणून ती आता नाटक करते आणि म्हणते, की "आकाश, नाही रे नाही. मला ना हे सगळं आता नाही पाहवत आहे. हे सगळं ना अगदी माझ्या कल्पनेच्या पलीकडचं गेलं आहे. तुला वाटत होतं, कुठेतरी आशा होती, की भूमी खरंच तुझ्यावर प्रेम करते आणि हे सगळं जे झालं आहे, ते सगळं खोटं आहे. परंतु नाही रे नाही. नाही, मी नाही असा विचारच नाही करू शकत आहे. हे सगळं जे काही ती करते ना, खूप चुकीचं करते आहे." मग आकाश डोक्याला हात लावून असतो आणि रागिनी म्हणते, की "आकाश, तू जरा शांत हो. आता तुला सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत." आणि ती मुद्दामच त्याला भरीस पडत असते, की त्या फोटोवर विश्वास ठेवण्यासाठी. आकाश म्हणतो, की "नाही, आत्या नाही, त्या फोटोवर मी विश्वासच नाही ठेवू शकत." त्यावर मानसी म्हणते, की "हो, मला एक गोष्ट कळत नाही आहे भाऊजी, की हा फोटो असा काढलाच कोणी? म्हणजे ताईचा हा फोटो असा कोण क्लिक करत असेल? मला हेच कळत नाही आहे." त्यावर आता आकाश पण त्याच गोष्टीचा विचार करत असतो. तो म्हणतो, की "अगदी बरोबर, मलाही तेच वाटतंय." त्यानंतर मग आता इथे मानसी म्हणते, की "भाऊजी नक्कीच काहीतरी विचार करायला हवा यावर." आकाश तरी मानायला तयार नसतोच. आकाश म्हणतो, की "नाही, मला ना यामध्ये काहीतरी चुकीचं वाटतंय, की हा फोटो कदाचित त्या संकर्षण आणि भूमीनेच काढायला सांगितलं असेल तर? म्हणजे मला हे पटवून देण्यासाठी." तेव्हा मग मानसी म्हणते, की "हो, भाऊजी इथे शंकेला वाव आहे. कारण हा फोटो असं कोण कसं काढेल? त्यांच्या घरातले असे पर्सनल फोटो काढायला अलाउड कसं केलं गेलं असेल?" तेव्हा मग आकाश म्हणतो, की "हो, मलाही तेच वाटतंय, की मुद्दाम मला या गोष्टीवर विश्वास ठेवावा ना किंवा मला त्रास व्हावा यासाठीच हे तो संकर्षण करत असेल आणि भूमीबरोबरचा असा फोटो हा मुद्दाम काढून घेतला गेला असेल. अजूनही मला नाही कळते हे सगळं कशासाठी घडतंय. आणि हे असं घडणं म्हणजे माझ्यासाठी आणखी एक शंका आहे, की हे मुद्दाम घडवलं जातंय." रागिनी म्हणते, "आकाश, अरे बाळा, अजून किती आशा बाळगणार आहेस तू? अरे इतकं सगळं आपल्यासमोर दिसतंय, परंतु तरीही तू या गोष्टीवर विश्वास का बरं नाही ठेवत आहेस?" त्यावेळेला मग आकाश आता म्हणतो, की "आत्या, हे बघ मला एकच गोष्ट समजते ते म्हणजे की हे जे काही सुरू आहे ना, ते खरंच खूप चुकीचं सुरू आहे. मला ना ते अजिबातच पटत नाही आहे. कितीही काही झालं तरीही ह्या सगळ्या गोष्टींवर माझा मी विश्वास नाही ठेवू शकत." रागिनी मनात म्हणते, की "या माणसाचं आहे तरी काय? म्हणजे किती चिवट आहे हा? किती काही झालं तरीही ह्याला अजून फरक पडत नाही हा फोटो बघून पण?" तरी ओजसची आजी म्हणजे सुलोचना त्याला झोपवते आणि त्याच्या डोक्यावरून अगदी हात फिरवते. मग त्याला झोपवल्यानंतर ती अंगावर पांघरूण वगैरे देते आणि तिथून निघत असते. त्यावेळेला आता ओजसचे बाबा समोर असतात आणि नंतर मग ती त्याच्याकडे येते आणि त्याला म्हणते, की "काय हो?" तेव्हा आता ते बाबा म्हणतात, की "ठीक आहे, तू ओजसची काळजी घेतेस, परंतु सुलोचना हे तुझं जे काही वागणं आहे ना, ते खरंच खूप चुकीचं आहे." तेव्हा मग ती म्हणते, की "म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे?" तेव्हा तो म्हणतो, की "मगाशी भूमीने जो काही प्रयत्न केला, त्यावर तू कशाला उगीच काही बोललीस? आणि हो, ओजसच्या बाबांना अवॉर्ड डिक्लेअर झाला आहे, हे तू त्याला का कळू दिलं नाहीस? त्यालाही आनंद झाला असता ना गं?" तेव्हा ती म्हणते, की "कशाला आनंद हवा आहे? आणि ज्या व्यक्तीला तो बाबा मानतच नाही, त्याच्या कोणत्याही बातमीने माझ्या लेकाला कशाला बरं आनंद होईल? एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही ही गोष्ट मला न आवडणारी आहे. माझ्या मुलीला मी अशा प्रकारे न्याय देणार आहे. तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये गेल्यानंतरही इतकंच मला वाटतं आणि म्हणूनच तिच्या बाबांबद्दल कुठलीही बातमी मी समजू देणार नाही आहे." तेव्हा तो म्हणतो, की "अगं असं का करते तू? त्यांच्याच मुलाला त्यांच्यापासून तोडतेस आणि ती भूमी, तिने मगाशी आपल्या ओजससाठी खूप छान तयारी केली होती ना गं? त्याने आपल्या लेकराच्या चेहऱ्यावर किती आनंद झाला होता. परंतु तरीही तुला ते आवडलं नाही आणि तू हे चुकीचं का बरं केलंस मला जरा सांग?"
तेव्हा ती म्हणते की त्या भूमीचं तर नाव तुम्ही काढूच नका. ती माझ्या पल्लवीच्या संसारावर डल्ला टाकायला आली आहे. त्यामुळे काही झालं तरी तिला मी तो आनंद मिळूच देणार नाही. हो मान्य आहे, आपल्या ओजसला झाडा थोड्या वेळासाठी आनंद, परंतु तो आनंद दीर्घकाळ टिकणारा नाही. आणि ती दोघंही ना ओजसला अगदी स्वतःच्या खिशात घालू पाहत आहेत. त्याच्यावर दबाव टाकून या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला लावणार आहेत. म्हणूनच मला हे काहीही करू द्यायचं नाही आहे. मी पल्लूची आई आहे आणि पल्लूला काय वाटत असेल हे मला चांगलंच कळतं. ती गेली आणि माझं अस्तित्व संपल्यासारखं झालं आहे. त्यामुळे मी आता माझ्या नातवाला इथून घेऊन गेल्याशिवाय काही शांत बसणार नाही. माझा नातू हा कायम माझाच राहिला पाहिजे आणि त्यासाठी मी त्याला हवं तितकं वेश, जितकं जमेल तितकं त्या दोघांबद्दलचा राग हा ओजसच्या मनामध्ये भरणार आहे, जेणेकरून ओजस कधीही त्यांच्याकडे पाहू शकणार नाही आणि त्यांच्याकडे बघून कायम त्याला द्वेषच निर्माण झाला पाहिजे. आणि त्यासाठीच मी हे सगळं करते आणि तुम्ही मला अजिबात काही मध्ये बोलायचं नाही, इतकं तरी मला करू द्या, असं ती म्हणते. बाबा मात्र हतबल निघूनच जातात. भूमी आता डॉक्टरांकडे आलेली असते आणि पिल्लूला म्हणत असते की क्षितिजा, तुला माहिती आहे अगं, आपल्या बाबांना अवॉर्ड डिक्लेअर झाला आहे. किती आनंदाची बातमी आहे ना. आणि तिथे तू जर आता असतीस, आपण दोघीही असतो, तर बाबांना किती आनंद झाला असता. खरंच तुला माहिती आहे, आपले बाबा ना खरंच खूप मेहनती आहेत, खूप कष्ट घेतात ते, आणि म्हणूनच तर त्यांना हा अवॉर्ड जाहीर झाला आहे ना. मला खरंच सांगू, आता असं जावंसं वाटतं आहे आणि बाबांचं अभिनंदन करावंसं वाटतं आहे, परंतु काय करू गं, मला खरंच कळत नाही आहे, नाईलाज आहे माझा. मग तूही असतीस त्यांच्याबरोबर तर खूप बरं वाटलं असतं. तुझ्या इवलीउलीच्या हाताने तू त्यांना अभिनंदन केलं असतंस तर त्यांना आणखी बरं वाटलं असतं. पण काय करूया, मला काहीच कळत नाही आहे, आपल्याला काहीच करता येणार नाही आहे. ते पिल्लू, आपल्या बाबाला अवॉर्ड डिक्लेअर झाला याच्यातच आपण आनंद मानायचा आहे आणि याच्यातच खुश राहायचं आहे, असं ती म्हणते. अशा प्रकारे भूमी ही पिल्लूबरोबर गप्पा मारत असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे संकर्षण हा म्हणत असतो की मला हा जो काही अवॉर्ड डिक्लेअर झाला आहे त्या सगळ्याचं श्रेय जातं ते म्हणजे माझ्या पत्नीला, सौ भूमी संकर्षण अधिकारी हिला. तिला मी विनंती करतो की इथे येण्यासाठी. आता भूमीला संकर्षण हा वर तिथे स्टेजवर बोलावतो आणि भूमी पण खूप आनंदात आहे असं त्याला दाखवत असते. त्यावेळेला आता आकाशला मात्र ते पाहत नसतं. आकाशला पुरस्कार मिळतो, परंतु आकाश पुरस्कार घेताना एकटाच असतो आणि आकाश हा समोर भूमीकडे बघतो आणि म्हणतो की माझ्या या यशाचं जे श्रेय आहे ते श्रेय मी माझ्या पत्नीलाच देतो. माझी पत्नी, जिने इतकी वर्ष माझ्याबरोबर सुखाने संसार केला, माझ्या मुलीची आई, जिने इतकी वर्ष मला जपलं, माझं सगळं घर सांभाळलं आणि मला प्रत्येक वेळेला सपोर्ट केला आहे, तिला आणि माझ्या घरातल्या महाजनांच्या थोरल्या सुनेला मी हा अवॉर्ड म्हणजे डेडिकेट करतो की तिच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. असं म्हटल्यावर आता भूमी इथे आकाशकडे बघतच राहिलेली असते आणि तिला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. आकाश मात्र अगदी दिलखुलासपणे स्वतःचं प्रेम व्यक्त करत असतो आणि ते संकर्षणलाही पाहून अगदी गप्प झाल्यासारखं झालेलं असतं. आता भूमी या अवॉर्ड फंक्शनमध्ये आकाशला खरं सत्य समजून देईल का, हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.